सर्वांना नमस्कार। या सत्राच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले 47व्या अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल कुमार वावरे सर, या व्याख्यानमालेसाठी आपणाला मार्गदर्शन करणारे माननीय प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सर, परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय अविनाश निकम सर, कार्यवाह माननीय मारुती तेगंबरे सर आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व आजीव सभासद, या ठिकाणी परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सबनीस स्मृती व्याख्यानमाला, या स्मृती व्याख्यानमालेचं या ठिकाणी सुरुवात करण्यात येत आहे। यासाठी आपणाला मार्गदर्शन करणारे प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सर यांचं या ठिकाणी स्वागत अधिवेशनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल कुमार वावरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी माळकर सरांचं शाल आणि बुके देऊन स्वागत करावं। परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल कुमार वावरे सर यांचं स्वागत माननीय कार्याध्यक्ष निकम सर यांनी करावं अशी मी विनंती करतो। माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सबनीस यांच्या कार्याविषयीची माहिती कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर निकम सर यांनी द्यावी। आजच्या या व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय प्राचार्य डॉक्टर उल्हासजी माळकर सर, परिषदेचे अध्यक्ष माननीय वावरे सर, माझे सहकारी तेगंपुरे सर, तलवारे सर, गुटे सर आणि सन्माननीय व्यासपीठासमोरील मान्यवर, माझ्यावर जी जबाबदारी आहे ती प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सबनीस माजी अध्यक्ष यांचा परिचय करून देण्याची आहे, ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे। आपण माजी अध्यक्षांवर दरवर्षी प्रत्येक अधिवेशनामध्ये हा कार्यक्रम घेत असतो। तर प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सबनीस हे मुंबईमध्ये स्थायिक होते। परिषदेची जी सुरुवात झाली ती 54 लोकांनी केली होती। 54 लोक संस्थात्मक सदस्य होते, त्यामध्ये हे सबनीस साहेब एक होते। 1977 ते 86, 77 पासून ते 86 पर्यंत म्हणजे अगदी स्थापनेपासून असे 9 वर्ष ते संस्थेचे पहिले कार्यवाह खजिनदार होते। 1983-84 आणि 1988-89 या कालावधीमध्ये अर्थसंवाद सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते। 1987 ते 93 असे सलग 6 वर्ष ते अर्थशास्त्र परिषदेचे दुसरे कार्याध्यक्ष होते। कालावधी जो घेतला त्यांनी तो 6 वर्षाचा घेतला आणि त्याआधी जे कार्याध्यक्ष होते ते प्राध्यापक निवी सोवणे होते, ते सुद्धा पहिले 6 वर्ष परिषदेचे कार्याध्यक्ष होते। 1996 ते 1999 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ते परिषदेचे विश्वस्त होते। त्यानंतर अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये 25 ते 27 ऑक्टोबर 1986 या 3 दिवस जे आहे हे परिषदेचं
10वं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचे सबनीस साहेब हे अध्यक्ष होते. हे जे काय अधिवेशन झालं त्यामध्ये भाषणाचा विषय होता भारतातील पैशाविषयीचे धोरण. एक महत्त्वाचं योगदान आहे सबनीस साहेबांचं, ते म्हणजे परिषद आर्थिकदृष्ट्या मजबूत राहावी यासाठी त्यांचं जे योगदान होतं त्या काळामधलं ते खूप महत्त्वपूर्ण होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अत्यंत उत्तम अर्थशास्त्राचे लेखक होते. 1999 त्यांचे दुःखद निधन झालं, परंतु सरांच्या दुःखद निधनानंतर त्याआधीपासूनच त्यांच्या सुविद्यपत्नी ज्या आहेत लीला सबनीस म्हणून, तर त्या आपल्या परिषदेच्या आजीव सदस्य होत्या. मग त्यांनी सरांच्या नावाने परिषदेला 50,000 रुपयांची भरीव देणगी त्या काळामध्ये दिली आणि मग त्यातून आपण दरवर्षी भारतीय स्तरावरील एक उत्तम नियतकालिकामध्ये छापून येणाऱ्या मराठी किंवा इंग्रजीतील चांगल्या शोधनिबंधाला अधिवेशन काळात प्राध्यापक रवींद्र सबनीस स्मृती पारितोषिक आपण देऊन त्यांचा गौरव करत असतो. तर अशा पद्धतीने सरांचं जे या परिषदेमधलं जे काम आहे ते खूप मोठं आहे असं या निमित्ताने, या परिचयाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र तलवारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी माळकर सरांचा परिचय करून द्यावा. उपस्थित प्राध्यापक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांची अर्थनीती आजचं जे या विषयावरचं व्याख्यान आहे, या व्याख्यानासाठी जे आपल्याला सन्माननीय व्याख्याते लाभलेत ते प्राचार्य डॉक्टर उल्हास महादेव माळकर सर. सरांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सरांनी जवळपास अर्थशास्त्र या विषयाचं कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस येथे 29 वर्ष सरांनी अध्यापन केलेलं आहे. त्यानंतर सर सध्या सन 2022 पासून कन्या महाविद्यालय मिरज येथे आता प्राचार्य म्हणून काम करतायत. सरांचं MA अर्थशास्त्र, विशेषतः नेटशेट PhD, आणि सरांनी MA अर्थशास्त्रातही केलं आणि MA मराठीमध्ये सुद्धा केलेलं आहे. सर शिवाजी विद्यापीठामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्रात अभ्यास मंडळ सदस्य म्हणून सरांनी काम केलं आहे. शिवाजी अर्थशास्त्र परिषदेमध्ये सरांची बिनविरोध अध्यक्षपदी सरांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये सर BA आणि MA या विषयासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना समिती सदस्य म्हणून सरांनी त्या ठिकाणी आपलं काम पाहिलं आहे. विशेषतः सरांचं विशेष ओळख सर शिवव्याख्याते असून विविध ठिकाणी छत्रपतींवर, शंभूराजांवर सरांचे व्याख्यानं झालेली आहेत. तामिळनाडू म्हणजे आपल्याच राज्यात नाही तर तामिळनाडू येथील तंजावर येथे शिवजयंतीनिमित्त सरांनी आपलं सुंदर असं व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं होतं. सरांचं जवळपास 188 व्याख्यानं मित्र आजपर्यंत झालेली आहेत. मग त्या व्याख्यानाचे त्यांचे सगळे जे मुख्य विषय होते त्या विषयांमध्ये धर्मवीर शंभूराजे, छत्रपती शिवराय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, मराठ्यांचा इतिहास, पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराक्रम, शिवरायांचा 8वा प्रताप, अशा महत्त्वाच्या विषयांवर सरांचे व्याख्यानं झालेत. मित्रो, आज आपण सगळेजण भाग्यशाली आहोत की सरांचं आज आपल्याला व्याख्यान हे ऐकायला मिळतं आहे. मी या ठिकाणी सरांचा अल्पसा परिचय आपणास करून दिला. धन्यवाद. धन्यवाद सर. या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते माननीय प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सर यांना मी विनंती करतो की आपण शिवरायांची अर्थनीती यावर आपलं मार्गदर्शन करावं. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या
रवींद्र सबनीस या व्याख्यानमालेत आज या ठिकाणी मला देण्यात आलेला जो विषय आहे तो शिवरायांची व शंभूराजांची अर्थनीती. आजच्या या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार वावरे सर, कार्यवाह डॉक्टर मारुती तेगमपुरे सर, विचारमंचावरील सर्व मान्यवर मंडळी आणि विचारमंचासमोरील सर्व मान्यवर प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिवरायांच्या मनात ज्यांनी पहिल्यांदा स्वराज्याचं बीज अंकुरलं, पेरलं, ते स्वराज्य संकल्पक थोरले महाराज शहाजीराजे भोसले, ज्यांनी शिवरायांनी स्वराज्य निर्माण करावं यासाठी सतत प्रेरणा दिली, त्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी शिवरायांच्या मनात हे बीज अंकुरलं, पेरलं. शिवरायांची इतिहासातली अशी भूमिका आहे की शिवराय हे स्वराज्य निर्माता आहेत. शहाजीराजे भोसले स्वराज्य संकल्पक, जिजाऊ मातोश्री स्वराज्य संकल्पिका आणि शिवराय हे स्वराज्य निर्माता होते. आणि शिवपुत्र संभाजीराजे हे स्वराज्य संरक्षक होते. त्यानंतर पुढची पिढी राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई साहेब असतील, ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या सर्वांची छाती अभिमानाने अशी तटतटून फुगते, ते छत्रपती शिवराय. आणि ज्यांचं नाव घेतल्यावर आपल्या सर्वांचं काळीज कळवळते, ते शिवपुत्र शंभूराजे. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, कुणासाठी केलं, काय भूमिका होती शहाजीराजांची? शहाजीराजांनी स्वतःच 2 वर्षाच्या मुर्तजा निजामशाहला मांडीवर बसून पेमगिरी किल्ल्यावर त्यांनी 2-2.5 वर्ष स्वतंत्र राजाप्रमाणे राज्यकारभार केला होता. तो प्रयत्न थोडक्यात अपयशी ठरला, पण त्यानंतर मात्र शहाजीराजांनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहनच दिलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे धीर खेळोजीराजे भोसले यांच्या पत्नीला महाबत खानाने पळवून नेलं आणि जिजाऊ साहेबांनी 2 लाख खंडणी दिली त्याला आणि अब्रूसह तिला परत आणलं. अशा अनेक घटनांच्यामुळे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे असं जिजाऊ साहेबांना आणि शहाजीराजांना वाटत होतं. निजामशाही, आदिलशाही, मोगलशाहीत अनेकदा नोकऱ्या चाकऱ्या केल्या, त्यातल्या उणिवा लक्षात आल्या त्यांच्या. आणि म्हणून आपलं स्वराज्य असलं पाहिजे आणि ते आपल्या माणसांसाठी असलं पाहिजे, आपल्या अब्रूच्या रक्षणासाठी असलं पाहिजे, आपल्या लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, ही भूमिका होती शहाजीराजांची. ज्या निजामशहासाठी रक्ताचं पाणी केलं लखुजीराजे जाधवांनी, त्या निजामशहानं भर दरबारात लखुजीराव जाधवराव आणि त्यांच्या 3 मुलांच्या खांडोळ्या केल्या. आणि तेव्हाच या भोसले मंडळींच्या लक्षात आलं आणि जाधवरावांच्या, जिजाऊ साहेबांच्या लक्षात आलं की यांच्यासाठी रक्त सांडण्यात काही अर्थ नाही. मराठ्यांनी रक्त सांडायचं, झुंजायचं, श्रमायचं आणि या सुलतानांनी या देशावरती ऐश आरामात आणि विलासात राज्य करायचं. ही परंपरा खंडित करण्यासाठी स्वराज्य असलं पाहिजे, या भूमिकेतून या भोसले मंडळींनी निर्धार केला स्वराज्य निर्मितीचा. आणि म्हणून शिवरायांना बंगळूरमधून शहाजीराजांनी एक निशाण दिलं, एक प्रतिज्ञा दिली आणि त्यांच्याबरोबर 9 कारभारी दिले आणि त्यांना पुण्याला पाठवलं. काय अवस्था होते पुणे या नगरीची त्यावेळी. पुणे ही एक ओसाड आणि उजाड, आदिलशाही सरदार रायारावाने गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्यभूमीवरती त्या, आणि एक उलटी पहार होती, तिला एक मेलेल्या मृत्यू पावलेल्या माणसाची कवटी होती. त्या भीतीनं कुणीही इथं राजवट केली नाही पाहिजे, कुणी इथं वस्ती राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारची धमकी होती आदिलशहाची, रायारावाची. तिथं जिजाऊ आणि 9 वर्षाचे शिवबा आले आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना एकत्र केलं
आणि त्यांना आधार दिला, आश्रय दिला आणि मग तिथं हळूहळू लोक वस्ती व्हायला लागली. लोकांना जमिनी द्यायला सुरुवात केली, जमिनी कसायला प्रोत्साहन दिलं, लोकांना धान्य द्यायला सुरुवात केली, बी बियाणं दिली, अवजारं दिली, बैलजोड्या दिल्या. एवढंच काय, पुण्यामध्ये लाल महालाचं बांधकाम होण्यापूर्वी खेड शिवापूरला जिजाऊ साहेबांची वस्ती होती, तिथं त्यांचा वाडा होता. खेड शिवापुरात हे राहिले होते, तिथंही त्यांनी एका ओढ्यावरती धरण बांधलं आणि त्याचं पाणी शेतीला दिलं आणि शेती कशी करायची तिथे एक आमराई लावली जिजाऊ साहेबांनी आणि उत्तम शेतीचे धडे दिले, शेतीला पाणी पुरवठा केला. त्या ठिकाणी खेड शिवापूरला हायवेला गाव आहे. त्यानंतर ते पुण्यात आले आणि सगळ्यांना बैलजोडी अवजार दिली, लोक शेती करायला लागले. हळूहळू लोक आले आणि पुण्याची पुण्यनगरी ही सजू लागली. हळूहळू हळूहळू शिवांचं बालपण मोठं होत होतं शिवा. आणि त्यानंतर त्यांची कारकीर्द आहे बघा, जन्म किती शिवरायांचा, आयुष्य अवघं 50 वर्ष. 3 एप्रिल 1680ला त्यांचा मृत्यू झाला शिवरायांचा. अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात 35 वर्षांची राजवट शिवबांना मिळाली. शिवरायांना राज्य काय वारसा हक्कानं मिळालं नव्हतं. आदिलशहाला, कुतुबशहाला, निजामशहाला मिळालं तसं, शहाजहान बादशाला मिळालं तसं हे वारसा हक्काचं राज्य नव्हतं. ते त्यांनी कष्टानं आणि रक्तानं आणि घामानं मिळवलेलं होतं. असंख्य मावळ्यांनी त्यासाठी प्राण अर्पण केलेले होते. स्वकष्टातनं राज्याची निर्मिती केली होती. हा फरक होता शिवशाहीमध्ये आणि या सुलतानशाहीमध्ये. आणि म्हणून शिवशाहीमध्ये हौतात्म्य पत्करल्यानंतर सन्मान होतो आणि म्हणून लोक रक्त सांडायला तयार होते. आणि या सुलतानशाहीसाठी जर रक्त सांडलं तर त्यांचा कुठलाही सन्मान होत नाही, उलट सन्मान नव्हे अवमान केला जातो. संशयाच्या घेऱ्यात त्याला अडकवलं जातं आणि त्याला गळफास लावून घ्यावा लागतो. दिलेर खान पठाण यानं औरंगजेबाची अनेक वर्ष सेवा केली इमाने इतबारे. आणि तो जेव्हा दक्षिणेत आला औरंगजेबाबरोबर 16 वर्ष त्यानं झुंज दिली मराठ्यांशी, रक्त सांडलं आणि औरंगजेबानं त्यांच्यावर संशय घेतला की मराठ्यांचं आणि याचं काहीतरी आत्मगुप्तगु आहे, कुठेच विजय मिळाला औरंगजेबाला. आणि त्यानं कैद केलं दिलेर खान पठाणाला. त्या इमानी मानी पठाणाने शेवटी औरंगजेबाच्या संशयाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. सुलतानशाहीसाठी रक्त सांडणाऱ्यांची ही गत होते आणि मराठेशाहीसाठी, शिवशाहीसाठी रक्त सांडणाऱ्यांचा मृत्यूनंतर सन्मान केला जात होता. आज जसं भारत सरकार सैनिक शहीद झाल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो, तसं शिवराय आणि शंभूराजे सन्मान करत होते सर्वांचा. त्यांच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची, उदरनिर्वाहाची ते काळजी घ्यायचे. पन्हाळगडावरून शिवबा निसटले, पण त्यानंतर 2 महिन्यांनी पन्हाळगडच्या त्या नेबापूरला गेले आणि शिवा काशीदाच्या त्या खोपटात गेले आणि त्याच्या आईकडे जाऊन शिवरायांनी त्यांची विचारपूस केली, सांत्वन केलं आणि त्यांच्या पुढच्या पिढीची व्यवस्था केली शिवरायांनी. हीच परंपरा शंभूराजांनी सुद्धा प्राणपणानं जपलेली होती. शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवरायांचं एक पत्रच आहे, हे 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला शिवरायांना रायगडावरती. त्या राज्याभिषेकाच्या आधीच्या दामधुमीत सुद्धा शिवरायांनी चिपळूणच्या छावणीत आपल्या सैनिकांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात 13 एप्रिल 1673ला शिवरायांनी ते पत्र लिहिलं. ते पत्र असं होतं, कोणी कुंब्याचे येथील दाणे आणील, कोणी गवत, कोणी पाले, कोणी फाटे, कोणी भाजी, रास भावाने बाजारात जावे आणि माल विकत आणावा. कुंब्यांना आणि रयतेला त्रास द्यावया गरज नाही, कोणीही आजार द्यावया गरज नाही. बाजारात जावे आणि रास भावाने माल विकत आणावा. ऐसे केले नाही तर आपणास तळतळाट लागेल. मोगल मुलकात आले त्याहून तुम्ही अधिक ऐसा तळतळाट होईल. इतकी काळजी होती शिवरायांना. रात्री उंदीर वात नेईल आणि गंजीला आग लागेल आणि मग तुम्ही शेतकऱ्यांच्या गंजा आणि कडबा लुटून आणाल. आणि म्हणून सैनिकांना त्यांनी काळजी कशी घ्यायची याची पत्र लिहिली होती राज्याभिषेकापूर्वी धामधुमीच्या काळामध्ये. इतका हा प्रजाहित दक्ष राजा
म्हणजे व्यापाऱ्यांचा रक्षण करता राजा होता. व्यापारी या देशात आले पाहिजेत. व्यापारी आल्याशिवाय व्यापाराची भरभराट होणार नाही, देशाची प्रदेशाची आबादानी होणार नाही. म्हणून व्यापारी असले पाहिजेत, ते टिकले पाहिजेत आणि त्यांच्याकडून माल विकत घेतला पाहिजे. हीच परंपरा शंभूराजांनी सांभाळली. 16 जानेवारी 1681 शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आणि बरोबर 30 जानेवारीला बुऱ्हाणपूरला औरंगजेबाची समृद्ध व्यापारी पेठेवरती शंभूराजांनी छापा टाकला. 1 कोटी होणांची लूट शंभूराजांनी त्या ठिकाणी मिळवली. त्याच रात्री तिथं बुऱ्हाणपुरात एक इराणी व्यापारी आला होता. त्याची 2000 उत्तम घोडी तिथं विकायला तो आला होता. त्याला हे समजलं आणि तो शंभूराजांच्या पुढं गायावाया करून उभा राहिला. म्हणजे मेरी जान बख्श दो राजाजी, मेरी जान बख्श दो. शंभूराजांनी त्याची अवस्था पाहिली. त्याला वाटलं की हा लुटून नेईल माल. 1 कोटी होन लुटले. शत्रूच्या प्रदेशातल्या अप्रामाणिक व्यापाऱ्यांचे ते पैसे स्वराज्यासाठी त्यांनी घेतले. पण त्या इराणी व्यापाऱ्याला शंभूराजांनी 2000 घोड्यांचे पैसे, रोख पैसे अदा केले. त्याचा जीव तर त्याने दायात दिलीच, पण त्याचे पैसेही दिले. म्हणजे आमचा राजा व्यापाऱ्यांचा रक्षण करता होता आणि अप्रामाणिकांना लुटणारच होते, लुटायलाच पाहिजे होतं. त्यांनी जनतेची लूट केलेली होती. शिवरायांनी जी सुरतेला पहिली लूट केली 1664ला, त्या पहिल्या लुटीत 4 दिवस आणि 3 रात्री तिथं अहोरात्र धाड टाकली होती. पण त्याआधी शिवरायांनी सुरतेचा सुभेदार इनायत खानाला पत्र लिहिलं होतं. त्याला सांगितलं होतं, निरोप दिला, तू ये आणि मला 40 लाखांची खंडणी दे. मी तुझ्या प्रदेशाला इजा पोहोचवणार नाही, सुरतेत मी प्रवेश सुद्धा करणार नाही, मला फक्त 40 लाखांची खंडणी दे. का तर औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंगाला स्वराज्यावर पाठवलं होतं. शाहिस्ते खान 1.5 वर्ष तळ ठोकून बसला होता. सगळा मुलूक ओसाडाने उजाड केला होता. त्याची भरपाई कशी व्हायची, त्यासाठीच महाराजांनी सुरतेवर धाड टाकली. पण त्याला सावध केलं होतं इनायत खानाला. त्यानं उलट उत्तर दिलं, उद्या येणार असाल तर आजच या, असं उर्मट उत्तर दिलं महाराजांना. महाराजांनी सुरतेतले जे व्यापारी होते, बहिरजी बोहरा, हाजी कासम, अशा बड्या बड्या व्यापाऱ्यांना बोलावलं. त्यांना निरोप दिला महाराजांनी, तुम्ही मला खंडणी द्या प्रत्येकी 4 लाख रुपयांची, एकूण 40 लाख होतील. पण या अप्रामाणिक व्यापाऱ्यांनी त्यालाही नकार दिला आणि नाईलाजाने शेवटी शिवरायांनी 3 दिवस आणि 4 दिवस आणि 3 रात्री मिळून खंत्या लावून अप्रामाणिक व्यापाऱ्यांचे वाडे हुडे, त्यांच्या पेटा जमिनी खणून काढल्या आणि जवळजवळ 1.5 कोटी होणांची संपत्ती त्यांनी गोळा केली. पण त्या लुटीत त्या संपूर्ण सुरत शहरात मोहनदास पारेख हा एक प्रामाणिक व्यापारी होता आणि तो व्यापारी केवळ 6 महिने आधी मृत्यू पावला होता. 6 महिने आधी मृत्यू पावला होता, पण तो दानशूर होता आणि प्रामाणिक होता, लोकांना मदत करणारा होता. शिवरायांनी त्याची जाणीव ठेवली आणि त्याच्या वाड्यावरती त्याची विधवा पत्नी आणि 2 मुलं यांच्या रक्षणासाठी त्याच्या वाड्यासमोर 4 मावळ्यांची रात्रंदिवस पाऱ्यासाठी नेमणूक केली. आमचा राजा प्रामाणिक होता, व्यापाऱ्यांचा रक्षण करता होता. स्वदेशातला असो किंवा परकीय मुलखातला व्यापारी असो, जो प्रामाणिक आहे, त्यांचे इमानदार आहेत, त्यांचे रक्षण करणारे राजे होते. आणि म्हणून शिवरायांनी सुरत लुटली, पण तो खजिना भरला. शिवरायांच्या मृत्यूच्या प्रसंगी 3 एप्रिल 1680ला मराठी खजिन्याची काय परिस्थिती होती बघा. 250 मन सोने शिल्लक होते गंगाजळीत, 250 मन सोने होते, 1000 मन चांदी शिल्लक होती, 4 लाख शिवराई होन होते, 1 कोटी पागोडे होते, म्हणजे सुवर्ण नाणी होती पागोडे 1 कोटी, आणि 14 कोटींची मौल्यवान साहित्य होतं शिवरायांच्या खजिन्यामध्ये. आणि ज्यावेळी जिजाऊ साहेबांचा मृत्यू झाला, राज्याभिषेकानंतर केवळ 15 दिवसांनी जिजाऊ साहेबांचा रायगडावरती मृत्यू झाला, त्यावेळी जिजाऊ साहेबांच्या खाजगी खर्चाला म्हणून शिवरायांनी जे पैसे वेळोवेळी दिले जात होते, रीतसर दिले जात होते, त्या खाजगी खर्चातले पैसे त्यांचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पाहिले तर खाजगी खर्चातले सर्व पैसे जिजाऊ साहेबांनी त्याची मोजदाद केली. 25 लाख सुवर्ण पागोडे होते,
एक अशी जगावेगळी माता होती की आपल्या मृत्यूनंतर आपला मुलगा नव्हे तर आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी हा निधी खर्चाला उपयोगाला येईल, एवढ्यासाठी जिजाऊ साहेबांनी 25 लाख सुवर्ण पागोड्यांची खजिन्यात जशीच्या तशी ते ठेवलेले होते. जसं अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा आपला जो राज्यकारभार केला, सासू मेली, सासरा मेला, कर्तबगार मुलगा मेला, सून सती गेली, एकुलती एक मुलगी जावयाच्या मृत्यूनंतर तीही सती गेली, नातून नथोबा गेला अल्पवयात. एक स्त्री या देशात जिजाऊंनी शिवबांच्यापासून प्रेरणा घेतलेली ही स्त्री बघा पुढे किती वर्ष 45 वर्ष राज्यकारभार केला अहिल्यादेवीने. एक अंगावरती पांढरं वस्त्र, खाजगी खर्चातले सारे पैसे सरकारी खजिन्यात, इतकी काटकसर होती जिजाऊंची होती. त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढच्या काळात अहिल्यादेवी होळकरांनी तोच वारसा पुढे चालवला आणि 45 वर्ष. इथं जर एखादी साधीसुधी स्त्री असती, साधासुद्धा मनुष्य असता, कुटुंबातल्या एवढ्या लोकांच्या मृत्यूनंतर तो जिवंतच राहिला नसता, वेड लागला असतं किंवा आत्महत्या केली असती. हा परंपरा, हा वारसा, हा वसा आम्हाला कोणाकडून मिळाला? आम्हाला शिवरायांच्या आणि जिजाऊ साहेबांच्या पासून मिळाला. हा खजिना असा राहिला होता, भरलेला होता. वारंवार सैन्य भरती केली जायची. आजच्या काळात बेरोजगारी ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं एक मोठं संकट आहे. लाखो कोट्यावधी तरुणांच्या हाताला काम नाही. शिक्षण झालेलं आहे पण सरकारी नोकर भरती बंद आहे. शिवरायांच्या काळात सरकारी नोकर भरती सदैव चालू होती. स्वराज्याच्या सर्व शत्रूंना तोंड देण्यासाठी शिवराय स्वतः जातीनं सैन्य भरती करायचे. सैनिकाची सर्व माहिती लिहून घ्यायचे, त्याचा हुद्दा दिला जायचा आणि शिवरायांनी सैनिकांना रोख पैशात पगार सुरू केला. मध्ययुगीन आशिया खंडातला पहिला राजा की ज्यानं सैनिकांना वतन नव्हे, वतनाशिवाय वेतन रोख पैशात देण्याची प्रथा सुरू करणारा मध्ययुगीन आशिया खंडातला पहिला राजा शिवाजी राजा आणि दुसरा राजा शंभू राजा. वतनाकडून वेतनाकडे अर्थव्यवस्थेला गती दिली शिवरायांनी. 1664ला तांब्याची नाणी पाडली शिवरायांनी. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी रायगडावरती टांगसा सुरू केली, तेव्हा सोन्याची नाणी सुद्धा शिवरायांनी पाडली. राज्याभिषेक शक सुरू केला. अर्थव्यवस्थेला शिवरायांनी मोठी गती दिली. शिवरायांनी फक्त स्वराज्यच निर्माण केलं नाही तर ते सुराज्य सुद्धा केलं. राज्य कुणासाठी? रयतेच्या कल्याणासाठी, गोरगरिबांच्या हितासाठी. या देशातली पहिली शेतकरी कर्जमुक्ती कोणी केली असेल तर ती शिवरायांनी केली. दुष्काळात शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला शिवरायांनी. एवढंच नाही तर त्यांना खायला अन्न नाही म्हणून खंडी दीड खंडी शेतकऱ्यांना धान्य द्या असे आदेश होते. खंडी दीड खंडी धान्य द्या, त्यांना गुरे जनावरे बैल द्या आणि त्यांचे सक्तीने वसुली करू नका. त्यांच्या क्षमतेप्रमाणे हळूहळू वसुली करा. वर्ष 2 वर्ष जाऊ देत. शेतकऱ्यांना इतका विचार करणारा आणि सवलती देणारा राजा म्हणजे शिवाजी राजा. हीच परंपरा शंभूराजांनी पुढच्या काळात जपलेली होती. शंभूराजांनी त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या. शेतसारा शंभूराजे रद्द करायचे. मंत्र्यांना ते पटत नव्हतं म्हणून अण्णाजी दत्तो महसूल मंत्री आणि शंभूराजे यांचे वारंवार खटके उडायचे. शंभूराजे हे रयतप्रेमी होते, शेतकरी प्रेमी होते. शेतसारा माफ केला. अण्णाजी दत्तोंचं एक प्रकारचं शत्रुत्व या युवराजांनी युवराज असतानाच घेतलेलं होतं. ते पुढच्या काळात चालूच राहिलं. हा राजा असा होता की सगळे स्वराज्याचे मंत्रीही त्यांच्या विरोधात गेलेले होते. सभोवती 5 शत्रू होते. औरंगजेब नावाचा बलाढ्य शत्रू पहिल्यांदा महाराष्ट्रात आला होता. शिवराय असताना औरंगजेब महाराष्ट्रात आलाच नव्हता. एक मिर्झा राजे जयसिंग याला पाठवलं तर शिवरायांनी सुद्धा तह केला. त्याच्याशी तह केला, त्याला किल्ले दिले, प्रदेश दिला. फक्त 12 किल्ले शिवरायांच्या जवळ राहिलेले होते. इथं तर औरंगजेब 7 लाख सैन्य घेऊन आला होता. इथे गायरा गायरा राजा असता तर गर्भगळीत झाला असता आणि त्यानं सारं स्वराज्यच दिलं असतं आणि चाकरी केली असती जशी आदिलशहानं केली. 1687ला कुतुबशाही खालसा केली. 1686ला एका वर्षात आदिलशाही 150 वर्षांची आदिलशाही खालसा केली औरंगजेबाने.
तो आदिलशहा औरंगजेबाच्या कैदेत गेला आणि तो तनखा घेत कैदेतच मरण पावला. असं झालं असतं, पण हा शंभू राजा 7 लाख सेना सागराशी तोंड देत होता. कारकीर्द किती? 9 वर्षांची. 1681 ते 1689, 9 वर्षांची कारकीर्द. आयुष्य अवघं 32 वर्षांचं. 14 मे 1657चा जन्म आणि 11 मार्च 1689चा मृत्यू. अवघी 9 वर्षांची कारकीर्द. हा राजा घाबरला नाही, खचला नाही. या औरंगजेबाशी 2 हात केलेच. तो कमी की काय म्हणून पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज हे सारे टपलेले होते. औरंगजेब कधी एकदा शंभू राजांचा पराभव करतोय, तो कैदेत सापडतोय आणि आम्हाला या प्रदेशाचे लचके तोडायला मिळतील. जशी गिधाड टपून बसतात ना एखाद्या प्रेताच्या शेजारी, तशी ही गिधाड स्वराज्याच्या भोवती टपून बसलेली होती लचके तोडायला. पण त्यांचं मनोरथ कधीच सिद्धीला गेलेलं नाही. औरंगजेबाचाही भ्रमनिरास झाला. त्याला वाटलं राजा मेला. शिवाजी राजांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला वाटलं तर काम सोपं आहे, म्हणून तो दक्षिणेत आला. राजा मेला. राजपुत्र शाहू आणि महाराणी येसुबाई यांना कैद केलं. आता राज्य आपल्या हातात यायला किती वेळ लागणार आहे? काही वर्ष गेली, 9 वर्ष गेली. 1683ला औरंगजेबानं आपल्या डोक्यावरचा राजमुकुट फेकून दिला. 7 लाख सैन्य, 32 कोटी होणांचा खजिना आणला होता, तरी कुठेच विजय मिळाला. 1681 ते 1683 त्याला राग आला, संशय आला. मिटिंग बोलवली भरदरबारात. तो म्हणाला मी आता दिल्लीला जातो. साऱ्यांनी गायवाया केली. पुन्हा तो थांबला, पण त्यानं आपल्या डोकीवरचा राजमुकुट फेकून दिला आणि या दख्खनच्या पठारावर रानोमाळ भुंड्या डोईने औरंगजेब हिंडत राहिला. ही ताकद कोणाची होती? ही ताकद होती शंभूराजांची. शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्याला वाटलं आता हे राज्य आपल्या ताब्यात येईल, आता संपलं सारं. पण त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा राजाराम महाराज 1691 ते 1700 पर्यंत त्याच्याशी तोंड दिलं. जिंजीला राजधानी नेली आणि स्वराज्य राखलं राजाराम महाराजांनी. राजाराम महाराजांचा मृत्यू झाला सिंहगडावरती 1700 साली. त्याला आता वाटलं आता तरी हे राज्य येईल शिवाजीचं. हे शिवा आणि संभा म्हणायचा तो, हे जमीनदार के बेटे असं म्हणायचा तो. 1700 ते 1707 शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी त्याच्याशी लढा दिला. 1707ला भिलार या गावी त्याचा मृत्यू झाला औरंगजेब बादशाहचा. तो आला होता दक्षिणेत 1681ला. तो इथून परत गेलाच नाही. 27 वर्ष आपल्या राजधानीच्या बाहेर राहणारा बादशाह राजा म्हणून गिनीज बुकात त्याची नोंद झाली असती. 27 वर्ष आपल्या राजधानीच्या बाहेर राहिला. पण या दख्खनच्या पठारावरच्या या मराठमोळ्या मावळ्यांनी आणि मराठ्यांनी त्याला जिवंत दिल्लीला परत जाऊ दिलं नाही. फार मोठी चूक झाली त्याची इतिहासातली. तो इथंच राहिला, ही त्याची चूक झाली मोठ्या औरंगजेबाची. इथंच त्याचं थडगं बांधलं गेलं औरंगजेबाचं. प्रदेश उजाड केला, ओसाड केला. गवत, चारा, सारं जमीनदोस्त केल्या त्यानं. त्याची भरपाई करण्यासाठी शिवरायांनी 3 वेळा सुरत लुटली. शंभू राजांनी सुद्धा त्याच्या अनेक पेठा लुटल्या, कारण त्यानंच आणि त्याच्या सरदारांनीच मुलूक बेचिराग केला होता. आणि म्हणून लोकांनी जमिनी कसाव्यात, जमिनींचं शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी त्यांना बैलजोड्या दिल्या, धान्य दिलं शिवरायांनी. जमीन कसण्यासाठी जो शेतकरी जमीन कसेल, पडीक जमीन लागवडीखाली आणेल, त्याला 5 वर्ष शेतसारा माफ केला होता शिवरायांनी. शंभूराजांनी तेच धोरण पुढे ठेवलं होतं. 5 वर्ष शेतसारा माफ होता. जो नव्यानं जमीन लागवडीखाली आणेल त्याला एक बैलजोडी दिली जायची, त्या शेतकऱ्याला त्याला धान्य दिलं जायचं, त्याला बी बियाणं दिलं जायचं, त्याला शेतीची अवजारं दिली जायची, त्याला प्रोत्साहन दिलं जायचं. वाढीदिडीने वसुली करू नका, शेतसारा वाढीदिडीने घ्यायचं नाही. त्याला धान्य दिले ना, पुढच्या वर्षी घ्या, आलं तर घ्या, ही सक्त ताकीद होती शिवरायांची. आणि म्हणून स्वराज्यात शेतकरी सुखी राहिले, रयत सुखी राहिली. शंभूराजांनी सुद्धा हे धोरण पुढच्या काळामध्ये चालू ठेवलं. या देशात जमिनींची मोजणी करणारा निजामशहाचा वजीर मलिक अंबर याची ख्याती आहे. त्यानं पहिल्यांदा जमिनीची मोजणी केली इतिहास काळात या हिंदुस्थानमध्ये, एक शिस्त लावून दिली. मलिक अंबरनंतर मी विनंती करतो, तर या देशात या हिंदुस्थानात शेत जमिनींची मोजणी शिवरायांच्या काळात 3 वेळा झाली. पहिली दादोजी कोंडदेवाने केली,
दुसरी मोरोपंत पिंगळे यांनी केली. मोरोपंत पिंगळे यांनी तर शेत जमिनीची मोजणी करताना शेतकऱ्यांनी सक्त स्वतः उपस्थित राहिले पाहिजे, उपस्थितीतच जमिनीची मोजणी करायची असा आदेश दिला आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे वाद राहिले नाहीत, शेतकऱ्यांचे भांडण तंटा राहिला नाही. आपल्या देशात 1972लाच पहिल्यांदा सिटी सर्वे झाला, शेत जमिनीची मोजणी झाली. शेतकरी मालक उपस्थित नसताना सुद्धा जमिनी कुणाच्या जमिनीत तिसऱ्याच्याच नावावरती लागल्या आणि कोर्ट कचेरी लोक 50-60 वर्ष अजून खेळत बसलेले आहेत. 1972ला सिटी सर्वे झाला आपल्या देशात. अजूनही या स्वतंत्र भारतात 1972 नंतर शेत जमिनीची मोजणी झाली नाही. शिवरायांच्या काळात शेत जमिनीची 3 वेळा मोजणी झाली. कोणाचं राज्य शेतकऱ्यांच्या कल्याणाचं होतं यावरून आपल्या हे लक्षात येईल. शिवशाहीतलं शिवरायांचं राज्य लोककल्याणकारी होतं का आजच्या लोकशाहीतलं राज्य कल्याणकारी आहे. आमचं महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्हा प्रत्येक वर्षी 1 जिल्हा एवढाच खर्च मंजूर केलेला शेत जमिनींच्या मोजणीसाठी. जर प्रत्येक वर्षी 1 जिल्हा असं लक्षात ठेवलं, महाराष्ट्रात 36 जिल्हे, 36 वर्ष लागतील अजून महाराष्ट्रातल्या शेत जमिनींची मोजणी व्हायला. म्हणजे शिवरायांचं राज्य किती शेतकऱ्यांच्या कल्याणाचं होतं हे आपल्या लक्षात येईल. 3 वेळा मोजणी केली. शंभूराजांनी पण मोजणी केली शेत जमिनींची. 1 हातकाठी म्हणजे 5 वाव लांब काठी आणि 5 मुठी त्याची 1 काठी, अशा 20 चौरस काठ्यांचा 1 बिघा आणि अशा 120 चौरस काठ्यांचे 1 चाहूर, अशी जमिनींच्या हद्दी नोंद केल्या, हद्दी रोवल्या. शेतकऱ्यांच्या ते ताब्यात दिलं म्हणून भांडणं होत नव्हती, शेतकऱ्यांचे तंटे होत नव्हते शेतकऱ्यांचे, आणि त्यामुळं रयत आणि शेतकरी हे सुखी झाले. गदी माडगुळकरांनी त्यांच्या वाटेवरच्या सावले या पुस्तकामध्ये लिहिले बघा. त्यांची बहीण अक्का असं म्हणते, आपल्या भावांचं कौतुक करते, म्हणजे जमीन किती आहे. चाहुरांचे तुम्ही धनी तुम्हाला रे उणे काय, बहीण म्हणते. गदी माडगुळकरांची जमीन जास्त होती, भरपूर जमीन होती त्यांना. बहीण काय म्हणते बघा, चाहुरांचे तुम्ही धनी तुम्हाला रे उणे काय, धन दांडगे भाऊ माझे मी बांधावरली गाय. हे चाहूर हे जमीन मोजण्याचं एक दंडक होता, एक निकष होता. तो शिवरायांच्या काळापासून, शंभूराजांच्या काळापासून चालत आलेला होता आणि म्हणून शेतकरी सुखी झाले होते, रयत सुखी झाली होती. शंभूराजांच्या काळात धामधुमीचा काळ होता, तरीसुद्धा शंभूराजांनी लोकांना न्याय दिला. शंभूराजांनी सुद्धा प्रवासी कर माफ केला. आजच्या काळात महाराष्ट्र सरकारने आत्ता तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा दिलेली आहे. त्या काळात शंभूराजांनी गोव्यातले जे हिंदू प्रवासी यात्रेकरू होते त्यांना स्वराज्याच्या मुलखात नावेतून प्रवास करायला येत असताना कर द्यावा लागायचा. शंभूराजांनी तो कर माफ केला, प्रवासी कर माफ केला त्या काळात. आणि म्हणून शंभूराजांची लोकप्रियता वाढत होती. म्हणून शिवरायाने शंभूराजांना रयत देव मानत होती, देव मानत होती. त्यानंतर हे भाग्य कुठल्याही राज्यकर्त्याच्या वाट्याला आलेलं नाही. शंभूराजांना जेव्हा पकडलं संगमेश्वराला 3 फेब्रुवारीला पकडलं, त्यावेळेला शेख निजाम मुकरब खानाला प्रश्न पडला होता. जेव्हा आप्त स्वकीयांनी पकडून दिलं, शंभूराजे काय बेसावध नव्हते, त्यावेळी सावधच होते. शंभूराजांचे 50-55 स्वारांची 3 पथकं होती आणि ती औरंगजेबाच्या टिहेळणीवरती होती. पण औरंगजेब पठारी प्रदेशात होता म्हणून तो सापडत नव्हता. शेवटी राजांच्या मृत्यूनंतर मग सेनापती संताजी घोरपडेंनी त्याच्या तळावर छापा टाकला आणि त्याच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला. त्याला दहशत बसली. असे प्रयत्न शंभूराजांनी केले होते, ते अपयशी ठरले. पण शंभूराजे इकडं सह्याद्रीच्या कडेकपारीत होते. औरंगजेबाचा एक प्रयत्न यशस्वी ठरला, एवढाच फरक होता. 1689ला शंभूराजे आपली दूध आई धाराऊची शेवटची भेट घेण्यासाठी आली. ती रुग्णशय्येवरती होती, धाराऊ घरी होती, कापूरहोळ गावात, हायवेला गाव आहे तिथं. त्या दूध आईला भेटण्यासाठी म्हणून शंभूराजे 1689ला आले. पण शंभूराजेंनी आपले 2 डुप्लिकेट शंभूराजे तयार केलेले होते. बाबाजी डमढेरे आणि हरजी डमढेरे हे दोघे जण तिथं त्या कापूरहोळ गावात होते आणि औरंगजेबाच्या सैनिकांची पथकं त्यांच्या पाठलागावर होती. ते 2 तोतये मृत्युमुखी पडले, हुतात्मा झाले आणि शंभूराजे निसटले आपल्या दुधाईची भेट घेऊन. कोण म्हणते शंभूराजे बेसावध होते? शंभूराजे तर सदैव सावध होते, म्हणून अनेक वेळा ते निसटले होते. फक्त गद्दारांनी गद्दारी केली.
खजानों को चोरों से नहीं इन गद्दारों से अधिक धोखा होता है. फंद फितुरी हा शाप या हिंदुस्थानला आहे. जयचंद राठोडापासून ते आज अखेर शिवरायांच्या काळात, शंभूराजांच्या काळात, आज अखेर गद्दारांच्या पासून या देशाला जास्त धोका आहे. हा वारसा, हा शाप आहे महाराष्ट्र भूमीला गद्दारांचा. आणि त्यामुळे शंभूराजे पकडले गेले. शंभूराजे न्यायदान करतच बसले होते 3 फेब्रुवारी 1689 संगमेश्वर. त्यांचा वाडा होता तिथं. अंगणात बसले. सकाळची वेळ झाली. आरजोजी गिरजोजी हे यादव बंधू वतनाचा तंटा लवकर मिटेना न्याय देत होते. ते शिवरायांच्या काळापासून त्यांची ती कोर्टात केस होती शिवरायांच्या. त्यावेळी न्याय द्यायचं झालं नाही दामदमीत, म्हणून ते कनवटीलाच बसले होते. शिवरायांचा मृत्यू झाला, किती वर्ष झाली आणि अजून आम्हाला न्याय का नाही. आणि म्हणून त्यांच्या वतनाचा तंटा सोडवायला शंभूराजे बसले होते. ते ऐकेनातच दोघी. आणि म्हणून ऊन पडले, आंबराईत गेले शंभूराजे. आणि एवढ्यात गनिमांनी घात केला, गद्दारांनी घात केला. आणि 3000ची शेख निजामाची फौज तिथं आली. शंभूराजांनी आपल्या पत्नीला सकाळीच पहाटे येसूबाईंना रायगडावरती पाठवलेलं होतं. आणि त्यांच्यासोबत 1,500-2 हजारांची फौज दिलेली होती तिथं. इथं सारे सेनापती होते पुढच्या व्यूहरचनेसाठी. सेनापती महाळोजी घोरपडे होते, धनाजी जाधव होते, संताजी घोरपडे होते. आणि तिथं 3 दिवस मुक्काम होता येसूबाई साहेबांचा. आणि एवढ्यात हे यादव बंधू ऐकेनात. आणि त्यातच या ठिकाणी घात झाला. गद्दारांनी फितुरी केली. आप्त स्वकी यांनी फंद फितुरी केली. आणि म्हणून राजे सापडले. राजे सदैव सावधच होते की 7 लाख सैन्याशी पोर्तुगीज, इंग्रज, डच या सिद्धी या सगळ्यांशी संघर्ष करत होते. एवढंच काय, रायगडावरची बरेचसे मंत्री 90% मंत्री हे फितूर होत होते. ते त्यांच्या विरोधात होते. त्यांना ठार करण्याचा कट मंत्री रचत होते. या सर्वांशी तोंड देत हा राजा एकाकी लढला, सदैव सावध होता. आणि म्हणूनच 9 वर्ष संघर्ष केला शंभूराजांनी. या काळात शंभूराजांनी आपल्या राज्य कर्तव्यात कसूर केली नाही. 1685ला कराडजवळ मसूर नावाचं गाव आहे, तिथल्या महाजी जगदाळेंची तक्रार आली. त्यांच्या शेतातला 10,000 कडवा, तुळ्या आणि गुरे वासरे चोरीला गेली. ही कैफियत आली. फिर्याद केली त्यांनी शंभूराजांच्याकडं. त्या ऐन धामधुमीच्या काळात सुद्धा शंभूराजांनी 1685ला तिथल्या त्या महाजी जगदाळ्यांना न्याय देण्यासाठी तो सुतार बोलावला, गावचा पाटील बोलावला. आणि त्यांच्याकडनं खातरजमा केली. याचं नुकसान किती झालं. आणि सटवोजी भोसलेला ते सगळं नुकसान भरपाई भरून देण्याचा सक्त आदेश दिला शंभूराजांनी. राजे न्यायप्रिय होते. राजांनी सामाजिक न्याय दिला, आर्थिक न्याय दिला. 1686ला शंभूराजांनी वाई प्रांताचा देश अधिकारी आताजी सबदेव याला पत्र लिहिलं. आणि तो जो शेतसारा आकारत होता आताजी सबदेव, तो गावच्या पाटील आणि देश अधिकाऱ्यांच्या मदतीनं करत नव्हता, शेतकऱ्यांच्या सल्ल्यानं करत नव्हता. जादा शेतसारा आकारायचा म्हणून त्याला पत्र लिहिलं की पाटील आणि देशमुख यांच्या सल्ल्याने शेतसारा आकारावा, अन्यथा नतीजा बरा पावणार नाही, असं पत्र दिलं होतं शंभूराजांनी. शेतकऱ्यांची इतकी कळकळ होती शंभूराजांना, तळमळ होती इतकी शंभूराजांना. शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजांनी शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपला खजिना त्यांनी खुला केला. अनेक वेळा शेतसारा माफ केला, शेतकऱ्यांना अनेक वेळा सवलती दिल्या. शिवरायांचं सगळं धोरण शंभूराजांनी प्राणपणानं जपलं होतं. एवढंच काय, शिवरायांच्या वेळी जे 35,000 खडं सैन्य होतं, 35,000 गडकोटावरचं सैन्य होतं. शंभूराजांच्या अखेरच्या काळात हे सैन्य 75,000 खडं सैन्य होतं. नोकर भरती केली, शासकीय नोकर भरती केली. आजच्या आपल्या देशात लोकशाहीमध्ये सैन्य भरतीला अग्निवीर नावाचं 3 वर्ष टर्मचं फक्त आपल्याकडे आता सैन्य भरती आणलेली आहे. शिवरायांनी आणि शंभूराजांनी कायमची सैन्य भरती सतत केली जायची. लोकांना रोजगार मिळायचा. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची पोरं स्वार झाली, शिलेदार झाली, सरदार झाली, सुभेदार झाली. आपल्या कर्तबगारीनं त्याने नाव मिळवलं, नावलौकिक मिळवला आणि मोठ्या पदावरती ते पोहोचले. ही संधी कोणी दिली? रोजगार भरतीचं धोरण होतं शंभूराजांचं आणि शिवरायांचं. अखेरच्या काळापर्यंत स्वतः उभे राहायचे, हुद्दा द्यायचे, पगार निश्चित करायचे. त्यांची नावं होती, नावाची नोंद होती. तशी पत्र उपलब्ध आहेत शंभूराजांची आणि शिवरायांची. बेरोजगारी दूर झाली त्यांच्या काळामध्ये. सगळ्यांना संधी मिळाली. सगळ्या जाती धर्माचे, 18 पगड जाती धर्माचे लोक मोठ्या कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचले. याचं कारण आहे या 2 राजांची आर्थिक धोरणं ही रोजगार निर्मिती करणारी होती, अर्थव्यवस्थेला गती देणारी होती, व्यापाराला संरक्षण देणारी होती.
व्यापाऱ्यांची कधीही त्यांनी लूट केली नाही. स्वराज्यात असो किंवा परमुलखात असो, शंभूराजांनी प्रामाणिक लोकांना सतत प्रोत्साहन दिलं. सतत त्यांना शंभूराजे दत्तक घेत असताना, ज्यांना मूल नाही, मुलगा नाही, ते दत्तक विधान करत असताना त्यांनी दत्तक घेणाऱ्यावरती कर आकारला होता. गुलामांचा व्यापार स्वराज्यात करण्यासाठी इंग्रज डच व्यापारी यायचे, तेव्हा 2 पागोडे असणारा टॅक्स शंभूराजांनी 12 पागोडे केला. आज जसं बजेटमध्ये, आता फेब्रुवारी महिन्याच्या बजेटमध्ये आपल्या लक्षात येईल की सिगारेट, तंबाखू आणि मद्य यावरती जसं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त टॅक्स आकारते जेणेकरून त्यांनी त्याचं सेवन कमी करावं, तसं गुलामांचा व्यापार कमी व्हावा म्हणून 2 पागोडेचा टॅक्स शंभूराजांनी 12 पागोडे केला. म्हणजे इतकी कळकळ होती. म्हणजे परदेशातनं ते परराज्यातनं यायचे. स्वराज्यात तर बायका मुलांचा, गुलामांचा व्यापार करायला पूर्ण बंदीच घातली होती शिवरायांनी 1663ला. डचांचा आणि इंग्रजांचा पराभव केला आणि शिवरायांनी स्वराज्यातल्या मुला माणसांची खरेदी करायची नाही आणि ते विकायचे नाहीत. इतर राज्यातले आले तरी चालतील, त्याच्यावरती टॅक्स होता तोही वाढवला. पण स्वराज्यातल्या मुला माणसांची खरेदी करून गुलामांचा व्यापार करायला बंदीचं तहात कलम घातलं शिवरायांनी आणि पुढच्या काळात ते शंभूराजांनी तसंच टिकवलं. म्हणजे गुलामगिरीची प्रथा रद्द करणारा अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकन नव्हे, इतिहासात आम्ही शिकवतोय अजूनही. जगात गुलामगिरीची प्रथा बंद करणारा जगातला पहिला म्हणजे प्रमुख, शासन प्रमुख म्हणजे अब्राहम लिंकन. आम्ही MPSC UPSCचा अभ्यास करतोय, पण अब्राहम लिंकन नव्हे, त्याच्याही आधी मध्ययुगीन काळात शिवरायांची आणि शंभूराजांची पत्रात तहामध्ये कलम घातलेत, गुलामांचा व्यापार करायचा नाही. गुलामगिरीची प्रथा रद्द करणारा जगातला पहिला राजा शिवाजी राजा, दुसरा राजा संभाजी राजा. या 2 राजांनी, या 2 पिता पुत्रांनी, शिवरायांचा राजहंसी सुपुत्र अखेरच्या काळात, अखेरपर्यंत आपल्या आबासाहेबांच्या वचनाला जागला. आबासाहेबांचे स्वराज्य रक्षण करताना या आबासाहेबांच्या आणि जिजाऊ साहेबांच्या या लाडक्या नातवानं आपल्या प्रिय प्राणांचं बलिदान केलं. पकडलं 3 फेब्रुवारीला आणि त्यांना नेलं बहादूरगडावरती. 42 दिवसांचा तो काळ होता. 42 दिवसांच्या या काळात हालहाल केले शंभूराजांचे. स्वराज्य द्या, गडकिल्ले द्या, खजिने द्या, कौन से किले में है तुम्हारे लबालब खजाने. संभा रुहुल्ला खान म्हणायचा. सतत प्रश्न दररोज विचारले जायचे, हैराण केलं जायचं, कुठं आहे खजिना आणि कोण आहेत गद्दार, त्यांची नावं सांगा. पण मराठ्यांनी कधीही आपल्याशी इमानदार असणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. शंभूराजांनी कोणाचंही नाव सांगितलं नाही. त्याची धिंड काढली, इतिहासातली कुप्रसिद्ध धिंड, औरंगजेबाने केलेली महान चूक. ती धिंड काढली. शंभूराजांची 11 मार्चला त्यानं तुळापूरला नेलं. त्याच्या आधी त्यांचे डोळे काढले. त्यांच्या डोळ्यामध्ये तप्त अशा प्रकारच्या जल्लादांच्या टोळ्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये तप्त अशा प्रकारच्या सळ्या खुपसल्या. त्यांच्या सांडशीनं त्यांच्या तोंडातली, मुखातली जिव्हा बाहेर काढली. पहिली तालीम कवी कलशावर आणि दुसरी शंभूराजांवर, भीती वाटावी प्राणांची म्हणून. कवी कलश आणि शंभूराजांनी ब्रशब्द काढला नाही, कोणाची नावं घेतली नाहीत, स्वराज्य एकही किल्ला दिला नाही. शिवरायांच्या स्वराज्यातले सगळे किल्ले शाबूत होते. आरमारातलं एकही गलबत कमी नव्हतं शंभूराजांच्या. खजिना दुप्पट केला, स्वराज्य दुप्पट केलं. आजचं जे कर्नाटक, तामिळनाडू आहे तिथं स्वराज्य त्यांनी वाढवलं होतं शंभूराजांनी, खजिना वाढवला होता, सैन्य दुप्पट केलं होतं. कर्तबगारीशिवाय हे शक्य होते काय? आणि म्हणून शंभूराजांनी अखेरपर्यंत स्वराज्य कोणालाही एकही किल्ला दिला नाही. अनन्वित हाल अत्याचार केले. तुळापूरच्या भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या संगमावरती या 2 राजबंद्यांना तिथं आणण्यात आलं. सायंकाळची वेळ होती. तिथं संगमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात आणि त्या नदीच्या तीरावरती या 2 राजबंद्यांसाठी एक तात्पुरता लाकडी स्तंभ उभा केला औरंगजेबात. त्याचं डोकं संभाल आणि शिवाल जिंदा पकडल्याशिवाय मी डोक्यावरती किमांश घालणार अशी प्रतिज्ञाच केली होती त्यानं 1683ला. 1689 पर्यंत डोक्यावरती एक किमांश आणला तबकातनं. पकडलं होतं ना शंभूराजांना. 11 मार्च अमावस्येचा दिवस होता. आणलं त्या तात्पुरत्या लाकडी वध स्तंभावरती. पहिल्यांदा कवी कलश त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले. त्यांची साल छिनून काढली कातडी आणि इंद्रायणीच्या भीमा, भामा, इंद्रायणीच्या डोहात तुकडे तुकडे.
दुसरी वारी होती आता शंभूराजांची. त्या सायंकाळच्या वेळी शंभूराजांना साखर दंडानं जखडलेल्या शंभूराजांना तिथं आणलं वधस्तंभावरती. शंभूराजांच्या अंगात आणि कवी कलशांनी गेले कित्येक दिवस अन्न पाणी वर्ज्य केलं. जीभच काढली होती ना, डोळे काढले होते, अन्न पाण्यावरची वासनाच उडाली होती. अन्न पाणी वर्ज्य केलं होतं या दोन राजबंद्यांनी. अंगात शंभूराजांच्या कुठून शक्ती आली कुणास ठाऊक. त्यांच्या रोमरोमात बलिदानाच्या उर्मी उसळल्या होत्या शंभूराजांच्या. प्रचंड ताकदीनं पाऊल उचलत उचलत शंभूराजे त्या वधस्तंभापर्यंत आले. आणि आता काय शंभूराजांना शिक्षा होणार, किती कठोर शिक्षा कवी कलशांना झाली होती. झाडांवरची पाखरं सुद्धा आता स्तब्ध झाली होती, किलबिलाट थांबला होता. सायंकाळचा सांज वारा सुद्धा स्तब्ध राहिला होता. आता पुढे काय होते, बादशाह काय क्रूर शिक्षा देतोय. जल्लादांची पथकं आली आणि आदेश दिला बादशाने. तबक होतं, सेवकांच्या हातात तबक होतं, त्याचा तो किमांश होता. आता तो घालणार होताच काही थोड्या वेळामध्ये. सर काटलो शंभू का, तलवारीच्या एका खवासरशी शंभूराजांचे शिर काटण्यात आले. त्याच्या आधी शंभूराजांच्या अंगाची कातडी गळ्यापासून खाली पायाच्या नखापर्यंत, मानेपासून पाठीमाग घोट्यापर्यंत त्यांची सारी कातडी छिनून छिनून जल्लादांनी काढली. बादशाहनं तंबूर ताशे वाजवण्याची आज्ञा दिली होती. म्हणजे कैदी जीव घेणं आकांत करतील, पण बादशाहचे लक्षात आलं नाही की या कैद्यांच्या मुखात जिव्हाच नाही तर ते आकांत कसला करणार. तो विसरला. आज्ञा दिली त्यानं, तंबूर ताशे वाजवले आणि शंभूराजांच्या शरीरावरची कातडी आणि कातडी छिनवून काढण्यात आली होती. जसं महादेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात येतो, तसं शंभूराजांच्या तिथल्या त्या पायाखालच्या जमिनीला रक्ता मांसाचा अभिषेक शंभूराजांचा त्या तुळापूरच्या भूमीवरती अभिषेक घातला गेला. आता सांज वाऱ्याच्या झुळकीसरशी शंभूराजांचं शरीर लटलटत होतं, कपकपत होतं. आणि एका घावासारशी तलवारीची त्यांचं शिर धडा वेगळा करण्यात आलं. त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्यांना आदेश दिला, भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमात ते तुकडे इतस्ततः फेकले गेले. जसं लादेन या अतिरेक्याला अमेरिकेच्या नील कमांडोंनी अबोटाबाद इथं पकडलं पाकिस्तानात आणि त्या कमांडोनी अरबी समुद्राच्या तळाशी नेऊन त्याला पुरलं. कारण असं होतं की पुन्हा त्याचा यात्रा जत्रा आणि म्हणजे उरूस साजरा झाला नाही पाहिजे. औरंगजेबाची ही भूमिका होती. शंभूराजे आणि कवी कलशांचं पुन्हा इथं समाधी स्थळ सुद्धा झालं नाही पाहिजे म्हणून कोल्ह्या कुत्र्यांना, कावळ्यांना, घारी गिधाडांच्यासाठी ते तुकडे तुकडे इथं सतत फेकले त्यानं तिथं. दुसऱ्या दिवशी वडू बुद्रुक गावच्या महिला तिथं आल्या आणि रात्री 12च्या पुढं त्यांनी ते देहाचे तुकडे तुकडे गोळा केले. त्यांना वेचले पाटील अशी शाहू महाराजांनी पदवी दिली. ज्यांनी ते तुकडे शिवले त्यांना शिवले पाटील अशी शाहू महाराजांनी पदवी दिली. आजही तिथं वेचले पाटील आणि शिवले पाटील आहेत. आणि मराठ्यांच्या या दुसऱ्या छत्रपतीला, जो स्वराज्य रक्षक होता, जो शेतकऱ्यांचं कल्याण करणारा होता, जो गोरगरिबांची बाजू घेणारा होता, या छत्रपतीला, दुसऱ्या छत्रपतीला अग्निसंस्काराचं भाग्य दुसऱ्या दिवशी लागलं. त्या पाण्यातून तिथल्या महिलांनी ते तुकडे तुकडे गोळा केले, काहींनी शिवले. रात्री 12-1च्या पुढं अग्निसंस्काराचं भाग्य या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना लाभलं. म्हणून राजा कसा असावा, तर संभाजी राजांसारखा असावा, शिवाजी राजांसारखा असावा. देशभक्तीची प्रेरणा घेण्यासाठी आम्ही जेव्हा फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच आमच्या सर्वांच्यात ती भावना वृद्धिंगत होते, पण राष्ट्रभक्ती कशी असावी याची प्रेरणा घ्यायची असेल तर पुणे नगर रस्त्यावरती, पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावरती तुळापूर आणि वडूबुद्रुकला शंभूराजांचं स्मारक आहे. तिथं भेट द्यावी आपण. तिथल्या मातीला माथा टेकावा आणि नतमस्तक व्हावं आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन घरी परतावं. मग रयत म्हणून शिवराय हे रयतेचे राजे होते. लोककल्याणकारी राज्य त्यांनी निर्माण केलं होतं शिवरायांनी आणि शंभूराजांनी. आपल्याला वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना. विषय खूप मोठा आहे.
शिवचरित्र आणि शंभूचरित्र हे अवीट आहे. जसं रामायण आणि महाभारत भारतीयांसाठी अवीट आहे, तसं शिवचरित्र आणि शंभूचरित्र मराठी माणसांसाठी अवीट आहे. मी कितीही वेळा किती तास सांगत बसलो तरी ते सरणार नाही. वेळेची मर्यादा आहे. नदी वाहते, नदीला किनारा असतो, म्हणून नदी पुढं वाहते आणि ती समुद्राला मिळते, तिच्या जीवनाचं सार्थक होतं. तसं आपल्या सर्वांना सुद्धा वेळेच्या मर्यादा आहेत. या वेळेच्या मर्यादा पाळून पुढचं परिषदेची ही जी कामं आहेत, जे कार्य आहे ते सफळ संपन्न व्हावं, यासाठी मी माझ्या वाणीला विराम घेतो. पुन्हा एकदा शिवरायांना आणि शंभूराजांना वंदन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद सर. आपल्या या अमोघ वाणीनं संबंध सभागृहाला पण या दोन राजांचं इतिहास आपल्यासमोर मांडला. शिवाजी महाराजांची अर्थनीती आपण या ठिकाणी सांगितली. यानंतर मी परिषदेचे अध्यक्ष माननीय वावरे सर यांना विनंती करतो की आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व आजीव सभासद बंधू भगिनी, खरं तर इतकं सुंदर चरित्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं आपल्यासमोर सरांनी मांडल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही, पण एक सभेचा संकेत म्हणून अध्यक्ष मनोगत मी अगदी 1 मिनिटामध्ये या ठिकाणी पूर्ण करतो. एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगायची वाटते की सरांचं या विषयावरचं व्याख्यान आपण या परिषदेमध्ये ठेवलं पाहिजे. हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं होतं, कारण माळकर सर सांगली, सातारा, कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं समाजाविषयी, रयतेविषयी काय योगदान होतं, स्वराज्याची कल्पना त्यांची नेमकी कशी होती, त्यांनी ही कल्पना कशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा वारसा संभाजी महाराजांनी पुढं चालवला आणि आज रयतेचा राजा म्हणून आपण ज्यांना पाहतो आहोत, ज्यांचं नाव समोर घेतो आहोत, ते सबंध चित्रण आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभा केलं. महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा सर सातत्यानं हे करतात. एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी, अध्यापक, अर्थशास्त्राचा संशोधक कशा पद्धतीनं इतिहासाचं अर्थशास्त्रीय विश्लेषण करू शकतो, ही गोष्ट अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अर्थनीती सांगत असताना त्यांनी राज्यकारभार कसा करावा, त्याचबरोबर कराचं प्रशासन कशा पद्धतीनं असलं गेलं पाहिजे, समाजाला त्रास कसा होणार नाही, व्यापाऱ्यांच्यावर जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना कसं लुटलं नाही पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यावर कसं प्रेम करायला पाहिजे, महिलांना कसं संरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी, आणि याच्या सोबतीनं अर्थनीती कशी सक्षम केली गेली पाहिजे, स्वतःचा जीव गेला तरी प्रजेसाठी संबंध आयुष्यभर कसं झटलं गेलं पाहिजे, झगडलं पाहिजे, हे संबंध चित्रण अगदी 40 मिनिटाच्या आपल्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी उभं केलं. खरं तर खूप वेळ सरांना ऐकावंसं असं वाटत होतं. मी सभागृहामध्ये बघत होतो, अत्यंत पिनड्रॉप सायलन्स होता. सर्वांना वाटायचं की आपण आणखी ऐकायला पाहिजे, आणखी ऐकायला पाहिजे. सर सांगत असताना इतक्या तळमळीनं ते विषय आपल्यासमोर मांडत होते, आपण पण सगळेजण हे अनुभवत होतो. असा एक अर्थतज्ञ आपल्याला या परिषदेचा सभासद म्हणून लाभला, हे खरं तर त्यांचं मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या परिषदेने केली विनंती त्यांनी मान्य केली, आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद सर देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. रवींद्र सबनीस या व्याख्यानमालेचा समारोप करण्यासाठी मी परिषदेचे आभार प्रदर्शन. धन्यवाद सर. प्राध्यापक रवींद्र सबनीस माजी अध्यक्ष स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान देण्यासाठी शिवरायांची अर्थनीती हा विषय निवडून प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सरांनी आपल्याला जे मूलगामी मार्गदर्शन केलेलं आहे, यामुळे मराठी अर्थशास्त्र परिषद या प्रसंगी आपले आभार प्रकट करते. सकाळी अगदी 10 वाजल्यापासून सर्व आजीव सभासद या सभागृहामध्ये उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. उद्या सकाळी बरोबर 9:30 वाजता याच सभागृहात ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपलं दुसरं सत्र सुरू होणार आहे. आपण सकाळी
बरोबर 9:30 या सभागृहात उपस्थित व्हावं अशी विनंती करतो आणि आजच्या दिवसाचं कामकाज या ठिकाणी आपण थांबवत आहोत, अध्यक्षांच्या परवानगीने घोषित करतो. धन्यवाद.